मम्मी तिकडे वर चढली, पूजा करते आता. आणि आपली माऊ माऊ. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दिसताना आम्ही सोममध्ये ब्लॉग. तर आज आपण जाऊया कुठेतरी बाहेर आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग. तर आज जाऊया कुठेतरी बाहेर. पप्पा अजून आले नाही. पप्पा गेलेत गाडीवर, कामाला गेलेत आणि आता आपण घरापाशीच आहे. तर बघूया. आपले भाऊ लोक होते ते पण पुण्याला गेले सकाळी 5:30 वाजता त्यांनी निघाले. आणि आता सगळेजण आहेत. सगळेजण म्हणजे मम्मी आतमध्ये आहे, पप्पा कामाला गेलेत. पप्पा आल्यानंतर आपण गाडी घेऊन आपण जाऊया परशुराममध्ये. तुम्हाला एकदा घाट दाखवतो. तर आजचा जास्त काय मोठा ब्लॉग होणार नाही, पण ब्लॉग बघत राहा. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. आणि काही तुम्ही लाईक वगैरे करत नाही, लाईक पण करत जावा, शेअर पण करत जावा, कमेंट पण करत जावा. नेमकी काय काय तुम्हाला पाहिजे, काय काय तुम्हाला वेगळं बघायचं असतं तुम्ही पण सांगत जावा. मी पण करत जाईल नक्की. आणि आता जाऊया, चहा वगैरे पिऊ. मम्मीने चहा वगैरे ठेवलेला आहे. आणि आत्ता काहीतरी फ्रेश वगैरे झालो, घरातले जरा कामं वगैरे केले आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. तर ब्लॉगला सुरुवात करून आता जाऊ. पप्पा आल्यानंतर, पप्पा येतील एक अर्ध्या एक तासामध्ये येतील पप्पा. तर परशुराममध्ये जाऊ. घरामध्ये आहे, मम्मी तिकडे वर चढली, पूजा करते आता. आणि आपली माऊ माऊ माऊ. आपल्याकडे 2 डॉग आणि 1 कॅट आहे. आणि आता अजून साम्राज्य वाढलंय लसीमुळं, कारण की अजून पिल्लं आहेत. आणि हे आपलं ओल्ड टी व्ही. हा ओल्ड टी व्ही असं कोणाकोणाकडे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असं आहे छोटंसं घर. मम्मी पण आली. मम्मा, हे माझे आई आजोबा, त्यांचे बाबांचे मम्मी आणि पप्पा, सॉरी. तर गाईज असं घर आहे. म्हणून आपण आलो नाही, कारण की आपल्याला व्हिडिओला कॉपीराईट पडेल म्हणून. आणि गाईज इथं लाईक करा, बोल ग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाश हो भाऊ. तर गाईज, हवाला माझा रूम आहे, हवाला दीदीचा रूम, मम्मी पप्पा इथं झोपतात. आणि ह्याच्या आधी काय होतं माहिती का, म्हणजे आई आजोबा इथं झोपायचे, मम्मी आणि पप्पा इथं, माझे काका आणि काकी ते इथं असायचे. आणि हे आपलं रूम, हे किचन आहे, छोटंसं किचन आहे. आणि इथं वॉशिंग मशीन वगैरे ठेवली आहे. वरती माळा खूप मोठा आहे, म्हणजे छोटाच आहे. भात ठेवला आहे मम्मीने. वाजलेत बघा किती. शेल नाही टाकलं, शेल टाकायला पाहिजे होतं सकाळी. आणि आपला पडवी, आम्ही पडवी म्हणतो. म्हणजे तुम्हाला तिकडनं बाहेर रूम दाखवला होता एंडचा, ते मागणं पण दरवाजा आहे. ही पडवी. आणि इकडं म्हणजे हा बूम आहे. बूम म्हणजे पाणी वगैरे गरम करण्यासाठी. इथं टेम्परेचर असतं, टेम्परेचर वगैरे आहेत. मग इकडनं फक्त चालू केलं, तिकडनं डायरेक्ट गरम पाणी आपोआप अनलिमिटेड. फक्त इकडनं गॅस पेटवायचा. इकडं चूल बनवली वेगळी, हे पण चूलच आहे,
बाहेर हो. मटेरियल ठेवलंय त्यांच्यासाठी, वेगळं मटेरियल आहे जेवायचं. आणि इकडं आपलं आंघोळीचं, तिकडं आतमध्ये वॉशरूम आहे. तुम्हाला दाखवतो. मम्मी काय बनवते जेवायला? वरण भात मेथीची भाजी चपाती. वरण भात मेथीची भाजी चपाती. ओ माय गॉड. पप्पांचं सगळं मटेरियल. तर गाईस आता आपण जाऊया बाहेर, तुम्हाला दाखवतो. तर गाईस अजून का पप्पा काय आले नाही, म्हणून आपले 2 टायगर बिबट्या, लुसी आणि हा मोती. चलो चलो लुसी रस, चलो चलो पट 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 पट. हे आपलं घर आहे. इकडं अशोक लेलंडचं गॅरेज आहे आणि समोर पण गॅरेज आहे. आणि तिकडे एक वेळा हॉटेल आहे. रात्रीची थंडी इथं खूप असते चिपळूणला. पुण्यापेक्षा तर भरपूर थंडी आहे इकडं. दिसतं हायवेला दिसतं गाड्या. ही गाडीची हालत बघा. आणि हे खरंच आहे, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं का नाही काय लक्षात येत नाही. गाडीची हालत बघा फक्त. पण गाईज गाडीवर बघा काय लिवले, स्टोरी ऑन द रोड. हे खरं म्हटलं तर ड्रायव्हरची ही स्टोरी आहे. जो क्षण असतो तो सांगता येत नाही. तर ड्रायव्हरची हालत तर खूप वाईट झाली आहे. काय आहे का नाही जिवंत तर आपल्याला काय आयडिया नाही, पण गाडीची हालत तर लय बेकार झाली. हे काय दोघं ऐकत नाही. पण लाईट्या खूप छान केल्यात. रस्त्यावरच्या लाईट आहे ना खूप छान केल्यात. पण मेंटेनन्सला खरंच नक्की तुम्ही काय ना काहीतरी करा लाईटीचा मेंटेनन्सला. झूम करू का जरा, ब्लर होईल त्यासाठी जरा ॲडजस्ट करा. ते केस वगैरे जे कटिंग करतात ना ते पण दुकानं आहेत. पण इकडचं म्हणजे वाडीमधलं पण एक दुकान असतं की केस वगैरे कटिंग करण्यासाठी. पण हे बघा दुकान असं टपरीवाणी आहे, बारीक दुकान आहे एकच. तर गाईज जे काही ते वाडीचं नाव आहे. तिकडनं वाडी चालू होती. आता बरोबर वाटतं कोकणामध्ये आल्यानंतर, कारण की काय असं रिलॅक्स एकदम रिलॅक्स होतं डोक्यामधनं. जरा शांतता असते. मोबाईलला मी इकडं तर आहे रेंज चिपळूणला, पण मम्मीच्या गावाला वगैरे गेलो तर तिकडं रेंज नाही, काय नाही. म्हणजे कुणाचा फोन वगैरे येत नाही, काय नाही. काय म्हणजे रिचार्ज नाही ना, आपल्याला इंटरनेटचं काय घेणं देणं असतं. कधीतरी तुम्ही पण असं जावा तिथं गावाला वगैरे, असं म्हणजे रिलॅक्स वाटतं. गावाला जायलाच पाहिजे 100%. आणि तुम्ही पण जावा, वर्षातून एकदा तरी जावा, पण सावकाश जावा. आता तुम्हाला दाखवलं स्टोरी ऑन द रोड, कारण की ॲक्सिडेंट वगैरे खूप होतात. ड्रायव्हिंग लाईन काय अवघड तर खूप अवघड आहे, पण एक आपलं सावकाश जावा. आणि आता खरं म्हटलं तर मम्मी पप्पा इथं असतात. मम्मी पप्पा इकडंच असतात चिपळूणला. आणि दीदी आणि मी आम्ही पुण्याला असतो दोघं पण. आणि ब्लॉकमध्ये लुसीला जे पिल्लं झाले ते म्हणजे कमीत कमी 7 ते 8 पिल्लं आहेत. तुम्हाला ते दाखवतो. एंट्रन्स, गरिबांचे एंट्रन्स.
तिकडे पण आंब्याचं झाड आहे आणि बॅक साईडला पण तिकडं पण आंब्याचं झाड आहे. कोणाला आंबे वगैरे खायचे असेल, कोणाला आंबे वगैरे खायचे असेल तर आधीच ऑर्डर वगैरे द्या. 100% कोण पण मला मेसेज करेल, कमेंटमध्ये मला मेसेज करेल, त्यांना 100% आंबे भेटतील. आंबे वाटलं तर मी स्वतः येईल, स्वतः गाडीमध्ये आपण इकडनं घेऊ आणि सगळ्यांना आपण आंबे देऊ. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, 100% आंबे तुम्हाला भेटून जाईल. इकडं काय लाईट वगैरे लावली नाही वाटतं. लाईट पप्पा आता आले नाही आणि आत्ता बाहेर पडायचं म्हटलं ना म्हणजे खूप अवघड होईल, कारण की थंडी तर खूप आहे. तर आजच्या दिवस ब्लॉग एवढाच राहील, त्यासाठी सॉरी. पण ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.